अशा प्रकारे संस्कार नवीन प्रतिक्रियांना ताबडतोब व दूरच्या भविष्यकाळातही जन्म देऊ शकतात आणि प्रत्येक वेळची प्रतिक्रिया ही त्या पुढील प्रतिक्रियांचे कारण बनते, की ज्यावेळी केवळ आपल्या दुःखाचीच निर्मिती करतात व ती वाढवितात. अशा प्रकारे ही प्रतिक्रिया दुःखे परत परत निर्माण करणारी प्रक्रिया आहे. आपल्याला असे वाटते की आपण बाहेरच्या सत्याशी झगडतो आहोत, पण हा सामना तर आपल्या आतील संवेदनाशी असतो की ज्या आपल्या मूल्यांकनांनी संस्कारित झालेल्या असतात, आपल्या प्रतिक्रियांनी संस्कारित झालेल्या असतात. जरी आपण या क्षणापासून संस्काराची निर्मिती थांबवली तरी जुन्या साठलेल्या संस्कारांचा हिशेब आपल्याला चुकता करावाच लागणार, कारण हा जुना साठा आहे व त्याचा स्वभाव प्रतिक्रिया करण्याचाच आहे. तो केव्हा ना केव्हा डोकेवर काढल्याशिवाय व दुःख निर्मिती केल्याशिवाय राहणारच नाही. जोपर्यंत या जुन्या संस्काराचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे दुःखमुक्त होणारच नाही. तर मग आपण या जुन्या प्रतिक्रियांचा नाश कसा करावा याचा या प्रश्नाचे समर्पक उत्तर शोधण्यासाठी विपश्यना ध्यानाचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. जुन्या संस्कारांचा नाश विपश्यनेचा अभ्यास करताना आपले काम हे शरीरातील सर्व भागांच्या संवेदनांचे केवळ अवलोकन करणे हेच आहे. संवेदनाच्या उत्पत्ती मागील कारणाचा विचार आपण करण्याची जरुरी नाही, कारण ती कारणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. आपली प्रत्येक संवेदना आतील बदलाची द्योतक आहे याची जाण वाढविणे हेच पुरेसे आहे. बदलाचा उगम हा शारीरिक असो व मानसिक असो, शरीर व मन हे एकमेकात इतक्या सूक्ष्म धाग्यांनी बांधलेले आहे की त्यातील प्रत्येक फरक समजणे फार अवघड आहे. एकावर जे काही घडते त्याचे पडसाद लगेचच दुसऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. दुसऱ्या प्रकरणात चर्चा केल्याप्रमाणे भौतिक स्तरावर शरीर हे परमाणु कणांनी तयार झालेले आहे. ज्याला अष्टकलाप असे म्हटलेले आहे ते प्रत्येक क्षणी प्रचंड वेगाने उत्पन्न होत असतात व नाश पावत असतात. भौतिक पदार्थांच्या या क्रियांचे प्रकटीकरण अनंत प्रकारांनी होत असते, जसे की वस्तुमान पदार्थ, संलग्न ठेवणारी शक्ती, तपमान व हालचाल. पदार्थांच्या या मूलभूत गुणांच्या आधारे आपल्या शरीरभर निरनिराळ्या प्रकारच्या संवेदना उत्पन्न होतात. अष्टकलाप उत्पन्न होण्याची 4 कारणे आहेत. एक आपल्या आहारातील अन्नाचा प्रकार, दुसरे आपल्या सभोवतालचे वातावरण, मनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो व त्यामुळे कलापांची निर्मिती होणे शक्य आहे. म्हणूनच कलापांची निर्मिती ही वर्तमान क्षणातील मनाच्या प्रतिक्रियामुळे तर होतेच, पण पूर्वीच्या भूतकाळातील प्रतिक्रियांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या मानसिक स्थितीमुळेही होते. शरीर चालविण्यासाठी अन्नाची गरज असते. जरी आपण अन्न खाणे बंद केले तरी शरीराचे कार्य तात्काळ कोलमडून पडत नाही. जे काही काळ स्वतः तग धरू शकते. जरूर भासल्यास आपल्या शरीर तंतूमधील साठविलेल्या ऊर्जेचा उपयोग करून ते काही आठवडे जिवंत राहू शकते. तेव्हा सर्व संचित ऊर्जा वापरून संपते, तेव्हाच देह कोसळतो व मृत्यू ओढवतो. अशा प्रकारे शरीराचा भौतिक प्रवाह संपुष्टात येतो. अगदी याचप्रमाणे मनाचा विज्ञानाचा प्रवाह टिकविण्यासाठी खांद्याची प्रेरणेची जरूर असते. हे मनाचे खाद्य म्हणजे संस्कार होय. प्रतित्य समुत्पादानुसार संस्कारामुळे विज्ञानाची निर्मिती होते. मनाची प्रत्येक प्रतिक्रिया विज्ञानाचा प्रवाह निर्माण करणारी, प्रेरणा देण्यास उत्तरदायी होते.
शरीराला जरी अन्नाची आवश्यकता दिवसातून काही अंतरानेच भासली तरी मनाला मात्र त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिक्षण इंधनाची गरज लागते. अशा इंधनाशिवाय जाणीवेचा प्रवाह एक क्षणभर सुद्धा पुढे टिकू शकत नाही. उदाहरणार्थ, आता या क्षणी मनात द्वेष निर्माण केला तर पुढच्याच क्षणी निर्माण होणारी जाणीव, विज्ञान ही द्वेषाचेच अपत्य असणार आणि पुढील कित्येक क्षण प्रतिक्षण हेच घडत राहणार. आपण प्रतिक्षणी द्वेषाचीच प्रतिक्रिया करत राहतो व मनाला त्याचे खाद्य सतत पुरवीत असतो. विपश्यनेच्या अभ्यासाने मात्र साधक प्रतिक्रिया थांबविण्याची युक्ती शिकतो. वर्तमान क्षणी संस्काराची निर्मिती थांबवितो. मनाला कार्यप्रवण करणारे ताजे खाद्य देणे तो थांबवितो. तर मग मानसिक प्रवाहाचे काय होते? तो ताबडतोब थांबत नाही. उलट पूर्वसंचितातील एक ना एक प्रतिक्रिया मनाचा प्रवाह टिकून ठेवण्यासाठी कार्यप्रवण होऊन मनाच्या पृष्ठभागावर प्रकटते. जुन्या संस्काराची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान निर्माण होते व त्या स्थानावरून विज्ञानाचा प्रवाह दुसऱ्या क्षणी पुढे चालू ठेवते. संस्कार शारीरिक पातळीवर एका विशिष्ट प्रकारच्या कलापांना जन्म देण्यास कारणीभूत होतात. त्यामुळेच आपल्याला शरीरावर संवेदना अनुभवास मिळतात. कदाचित जुन्या द्वेषाच्या संस्काराचेच प्रकटीकरण शरीरावर अशा कणात होत असेल की ज्यामुळे दुःख संवेदनाचा अनुभव येतो. आपण जर या संवेदनांना त्या दूर करण्याच्या प्रक्रियेने सामोरे गेलो तर परत नवीन द्वेषाचीच निर्मिती होते. अशा प्रकारे आपण विज्ञानाच्या प्रवाहासाठी लागणारे खाद्य पुरवतो. त्यामुळे आतवर खोलवर दडलेल्या पूर्वसंचित संस्कारांना जाणीवेच्या पृष्ठभागावर येण्याची संधीच आपण देत नाही. जर दुःखदायक संवेदना निर्माण होऊन सुद्धा आपण प्रतिक्रिया करावयाचे थांबवले तर मात्र नवीन संस्काराची निर्मिती थांबते. जुन्या संचयातून वर येणारे संस्कार सुद्धा उत्पन्न होऊन निघून जातात. पुढील क्षणी दुसरा जुना संस्कार संवेदनाच्या स्वरूपात प्रकट होतो. परंतु जर आपण प्रतिक्रिया केली नाही तर तो देखील लय पावतो. अशा प्रकारे मनाची शांती समता कायम राखून आपण एकामागून एक अशा जुन्या संस्कारांना मनाच्या पृष्ठभागावर येऊ दिले, त्यांचे संवेदनामध्ये प्रकटीकरण होऊ दिले, त्या संवेदनाविषयी जागरूकता व समता ठेवली तर जुन्या सगळ्या संस्काराचे निर्मूलन उच्चाटन आपण करू शकू. जोपर्यंत द्वेषाचे संस्कार शिल्लक राहतील तोपर्यंत आयुष्यात निर्माण झालेल्या दुःखाच्या प्रसंगी द्वेषाच्या प्रतिक्रिया करण्याकडे मनाचा कल राहणारच. त्याचप्रमाणे रागाचे संस्कार शिल्लक आहेत तोपर्यंत आयुष्यात आलेल्या सुखद प्रसंगी रागाच्या प्रतिक्रिया करण्याचा मनाचा कल राहणारच. विपश्यना या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया पुसून टाकण्याचे काम करते. आपण अभ्यास करीत असताना आपल्याला सुखद व दुःखद प्रसंगाशी सामना हा करावाच लागतो. तेव्हा प्रत्येक संवेदनेचे तटस्थ मनाने अवलोकन केल्याने प्रथम रागाच्या व द्वेषाच्या क्रियांची तीव्रता कमी होऊन त्या हळूहळू नाहीशा होतात. ज्या ज्या प्रकारचे संस्कार आपण पुसून टाकू त्या त्या प्रकारच्या दुःखातून आपली सुटका होईल. जेव्हा एकामागून एक अशा सर्व संस्काराचे निर्मूलन होईल, त्यांचा विनाश होईल, तेव्हा मन हे पूर्णपणे मुक्त होईल. ज्यांना ही प्रक्रिया पूर्णपणे उमगली आहे ते म्हणतात, संस्कार हे अनित्य आहेत. उत्पत्ती व विनाश हाच त्यांचा स्वभाव आहे. उदयानंतर त्यांचे क्षमन केले जाते. हा त्यांचा विनाशच चिरंतन सुख आणतो. प्रत्येक संस्कार उत्पन्न होतो व लय पावतो. तो पुढील क्षणी पुन्हा उत्पन्न होण्यासाठीच हे चक्र अव्याहत चालू असते. जर आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थ निरीक्षणास सुरुवात केली
तर त्यांची पुनर्निर्मिती थांबते व त्यांचे निर्मूलन सुरू होते. संस्काराचे थरापासून मागून थर उभारून वर येतील व आपण प्रतिक्रिया न करता त्यांचे अवलोकन केल्यास त्या सर्वांचे निर्मूलन होईल. जेवढे जेवढे संस्काराचे निर्मूलन होईल त्या त्या प्रमाणात आपण आनंदाचे व सुखाचे वाटेकरी होत राहू. दुःखमुक्तीचा आनंद उपभोगू. सगळ्या पूर्वसंचित संस्कारांचे अशा प्रकारे उच्चाटन झाले की आपण नित्य आनंद उपभोगू, पूर्ण मुक्तीचे अधिकारी होऊ. विपश्यना ध्यान विधी हा खरोखरच असा उपयुक्त विधी आहे की ज्यामुळे जुन्या संस्कारांचा नाश होतो. आपल्या सगळ्या आयुष्यभर प्रत्येक क्षणाला आपण संस्कारांना जन्म दिला. आता सदैव जागरूक व समतोल राहून काही असे क्षण मिळवू की तेव्हा आपण प्रतिक्रिया थांबू, नवीन संस्काराची निर्मिती थांबू. हे थोडेच क्षण कितीही अल्पजीवी का असेनात प्रचंड शक्तिशाली असतात व तेच दुष्टचक्र उलट दिशेने फिरवून त्याचे रूपांतर शुद्धी करणाऱ्या प्रक्रियांच्या मार्फत मुक्तिचक्रात करतात. ही मुक्तिचक्राची क्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला तसे काहीच करावे लागत नाही. जे काय करावे लागते ते फक्त आपण स्वतःला प्रतिक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, परावृत्त करणे, बस. संवेदनाच्या निर्मितीचे कारण कोणतेही का असेना त्यांचा अनुभव आपण अतिशय शांत व स्थिर मनाने घ्यावयाचा, त्यांचे निरीक्षण करावयाचे. दिवा लावल्यावर जसा खोलीतला सगळा अंधार नाहीसा होऊन ती उजळून निघते, तसेच सजगता व मनाची समता आपोआप सगळ्या प्रतिक्रियांचा नाश करून मन उजळून टाकते. एकदा भगवान बुद्धांनी धर्मदाय दान देणाऱ्या माणसांची गोष्ट सांगितली. समारोप करताना भगवान बुद्ध म्हणाले, जरी त्याने सर्वात मोठा दानधर्म केला असला तरीही त्याने शुद्ध मनाने समर्पित भावनेने बुद्धांची, धर्माची आणि संत पुरुषांची शरणागती पत्करली असती तर ती त्याला या दानधर्मापेक्षा जास्त फलदायी ठरली असती. ही त्याने केली असेल तर समर्पित भावनेने पंचशिलाचे ग्रहण करणे ही त्याहीपेक्षा त्याला जास्त लाभदायक ठरले असते. ही त्याने केले असेल तर थोडा वेळ का होईना सर्वांप्रती सद्भाव व प्रेमभाव बाळगला असता तर ते त्याला जास्त हितकारी ठरले असते. हे सगळे त्याने केले असले तरी या सर्वांपेक्षा चुटकी वाजवण्या एवढा वेळ त्याने अनित्य बोध धारण केला असता तर तो त्याला महाफलदायी ठरला असता. कदाचित साधकाला क्षणभर का होईना आपल्या संवेदनांची जाणीव झाली व त्याने त्यांच्या क्षणभंगूर अल्पजीवी स्वभावाला समजून त्याबद्दल प्रतिक्रिया करावयाचे टाळले, थांबवले, तर तो अल्पकाळी क्षण देखील फार मोठे सामर्थ्य निर्माण करणारा ठरेल. चिकाटीने, सातत्याने व अखंड प्रयत्नाने मनाची समता वाढून तटस्थतेचा हा काळ देखील वाढेल व प्रतिक्रियांचा काळ कमी होईल. हळूहळू मनाची प्रतिक्रिया करावयाची खोड स्वभावच नाहीसा होईल व शेवटी अशी वेळ येईल की मनातील संस्कारांचा संपूर्ण नाश होऊन मन सर्व जुन्या आणि नव्या, पूर्वसंचित व सध्याच्या प्रतिक्रियांचा नाश करून संपूर्णपणे मुक्त होईल. प्रश्नोत्तरे. आज दुपारी मी एक आसन घालून बसायचा प्रयत्न केला की त्यात पाठीचा कणा ताठ होऊन न हलता सहजतेने बराच वेळ बसता येईल, पण त्यात मला संवेदनाची जाणीव मात्र फारशी होत नव्हती. मला हे उमजत नाही की काही काळाने परत संवेदनाची जाणीव होऊ लागेल का, की मी पूर्वीच्याच आसनाचा प्रयोग करणे योग्य होईल. उत्तर. मुद्दामच त्रासदायक आसन निवडून संवेदना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. हाच जर साधनेचा योग्य मार्ग असता तर मीच खिळ्यांच्या आसनावर बसायला सांगितले असते.
अशा टोकांच्या साधनांचा काहीच उपयोग होत नाही. पाठीचा कणा सरळ राहील असे सुखकारक आसन निवडा व संवेदना नैसर्गिकरित्या तयार होऊ द्या. बळजबरीने त्यांची उत्पत्ती करू नका. त्यांना सहजच प्रकट होऊ द्या. त्या प्रकट होतीलच, कारण त्या मुळात तिथे आहेतच. कदाचित आपण पूर्वी अनुभवलेल्या संवेदनाच तेथे परत शोधत असाल, पण त्यांची जागा दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांनी घेतली असेल. प्रश्न: पूर्वीपेक्षा तरल संवेदना तेथे होत्या. माझ्या पूर्वीच्या आसनात न हलता थोडा वेळ देखील बसणे अशक्य होते. उत्तर: तर मग आपण नवीन सुखकारक आसन निवडले हे चांगलेच झाले. आता संवेदनांची उत्पत्ती निसर्गावर सोडा. कदाचित काही तीव्र संवेदना नुकत्याच नाहीशा झाल्या असतील व त्यांची जागा नवीन तरल संवेदनांनी घेतलेली असेल, परंतु मन मात्र अजून त्यांना जाणण्या इतपत धारदार झालेले नसणार. मनाची क्षमता वाढविण्यासाठी पुन्हा काही वेळ आनापाना करा. यामुळे आपली एकाग्रता वाढेल व मन सूक्ष्म संवेदना ग्रहण करण्यास योग्य होईल. प्रश्न: मला असे वाटते की संवेदना जितक्या तीव्र तेवढ्या त्या उत्तम, कारण त्या प्रमाणात जुने संस्कार वर येतील. उत्तर: असेच होणे जरुरीचे नाही. काही अशुद्धता अगदी सूक्ष्म संवेदनांच्या स्वरूपातही बाहेर पडते. संवेदनासाठी तरी हाव का करावयाची? यात तीव्र असोत वा सूक्ष्म, आपले काम फक्त त्यांचे तटस्थ अवलोकन होय. प्रश्न: एखादी संवेदना एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेशी निगडित आहे, याची संगती आपण लावावी का? उत्तर: हा तर शक्तीचा अर्थहीन अपव्यय होईल. हे तर एखादे कापड धुत असताना मध्ये थांबून कोणता डाग कशाने पडला आहे हे शोधण्यासारखेच होईल. असे करण्याने कपडे धुणाऱ्याला आपले कपडे स्वच्छ धुण्याचे काम करण्यात काही मदत होणार नाही. हे काम चांगले करण्यासाठी एकच उत्तम उपाय म्हणजे एक चांगला धुण्याचा साबण घेणे व त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे हेच आहे. आपण जर चांगल्या प्रकारे धुण्याचे काम केले तर सगळी घाण निघून जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला विपश्यना हा साबण मिळालेला आहे. आता त्याचा उपयोग करून आपल्या मनातील सगळा मळ धुवून ते साफ करा. आपण जर काही विशिष्ट संवेदनाच्या कारणाचा शोध घेत बसलात तर एक बौद्धिक कसरतच करीत राहाल. दुःख व अनित्यता या मुख्य गोष्टींना विसरूनच जाल. ह्या बौद्धिक कसरतीचा दुःखमुक्तीसाठी आपल्याला मुळीच उपयोग होणार नाही. प्रश्न: कोण निरीक्षण करतो आहे, कशाचे व काय निरीक्षण होते आहे, याबद्दल मी फारच संभ्रमात पडतो आहे. उत्तर: याबद्दल कोणतेही बौद्धिक पातळीवरचे उत्तर आपले समाधान करू शकणार नाही. आपण याचे उत्तर स्वतः शोधले पाहिजे. मी म्हणजे कोण करते आहे हे सगळे. कोण आहे हा मी? आपले संशोधन, आपले पृथक्करण चालूच ठेवा. बघा तर कोणी मी समोर येतो का, आणि आलास तर त्याचेही निरीक्षण करा. कोणी मी पुढे आलाच नाही तर मात्र मी ही एक आपली भ्रामक कल्पनाच आहे हे मान्य करा. प्रश्न: काही प्रकारचे मानसिक संस्कार विधायक नसतातच का? मग त्यांचे निर्मूलन का करावयाचे? उत्तर: विधायक संस्कार आपल्याला दुःखापासून मुक्त करण्यास प्रेरक ठरतात. पण एकदा का हा उद्देश सफल झाला की सगळ्या प्रकारचे संस्कार, मग ते विधायक असोत वा विघातक, त्यांना विसरलेच पाहिजे. ते नदी पार करताना वापरावयाच्या होड्यांसारखेच आहे. एकदा नदी पार केली की आपण आपल्या पुढच्या प्रवासास होड्या डोक्यावर घेऊन जात नाही.
की हुड्यांनी आपले काम केलेले असते, आता पुढे त्यांचा काहीच उपयोग नसतो, तेव्हा त्या तेथेच टाकणे योग्य नाही का? त्याचप्रमाणे जो पूर्ण मुक्त झाला आहे त्याला संस्काराची गरजच राहत नाही. विधायक संस्कारामुळे नाही तर मनाच्या शुद्धतेमुळे माणूस मुक्त होत असतो. प्रश्न: आपण विपश्यना अभ्यासात जेव्हा सुरुवात करतो तेव्हा प्रथम आपल्याला दुःखद संवेदनाशी सामना का करावा लागतो? सुखद संवेदना त्यानंतर का निर्माण होतात? उत्तर: विपश्यनेच्या कामाला सुरुवातच स्थूल दुःखद विकारांच्या निर्मूलनाने होते. जेव्हा आपण जमीन स्वच्छ करायला सुरुवात करतो तेव्हा प्रथम मोठ्या वस्तू व पालापाचोळा यांची घाण निघते व पुढील प्रत्येक झाडण्यात लहान लहान कण व धूळ दूर होत जाते, नाही का? विपश्यना साधनेचे तसेच आहे. प्रथम मनातील स्थूल अशुद्धता दूर केली जाते व नंतरच आत राहिलेल्या सूक्ष्म वा सुखद संवेदना पृष्ठभागावर येऊ लागतात. पण यात सुखद संवेदनाबद्दल लोभ निर्माण होण्याचा धोका आहे. तेव्हा सुखद संवेदनांची निर्मिती हेच आपले अंतिम ध्येय आहे असा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. सर्व संस्काराचे निर्मूलन होण्यासाठी ज्या संवेदना, मग त्या सुखद असो व दुःखद, उत्पन्न होतील त्यांचे तटस्थपणे केवळ निरीक्षणच करीत राहिले पाहिजे. प्रश्न: आपण म्हणालात की आपल्याजवळ मळलेल्या कापडाचा एक तुकडा आहे व तो स्वच्छ करण्यासाठी एक साबणही आहे. आज तर मला असे वाटते की माझ्याजवळचा साबणच संपला आहे. आज सकाळी मी ध्यानात अगदी सखोलता गाठली होती, पण दुपारी मात्र मी खरोखर अगदीच निराश झालो, चिडलो व म्हणू लागलो, अरे अरे, यात काय अर्थ आहे? मला असे वाटले की जेव्हा साधनेत गंभीरता आली तेव्हा माझ्यातील शत्रू कदाचित माझा अहंकार असेल. आतून मला ठोसे मारू लागला. मग मला असे वाटले की त्याच्याशी सामना करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. या परिस्थितीतून बाजूला होण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे उगाचच या प्रखर युद्धात पडायला नको. यावर एखादा चांगला उपाय आहे का? उत्तर: समता राखा हा समजदारीचा मार्ग आहे. आपला अनुभव हा अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा आपले मन समतेत असते व अंतर्मनात खोलवर प्रवेश करते तेव्हा या शस्त्रक्रियेचा परिणाम मनात खोलवर उलटलेल्या जुन्या प्रतिक्रियांना दिवसण्यात होतो व त्या मनाच्या पृष्ठभागावर प्रकटतात आणि पुढच्या बैठकीत त्या वादळाशी आपल्याला सामना करावा लागतो. त्यांच्या नकारात्मकतेची झळ सहन करावी लागते. अशा परिस्थितीत मनाची समताच कामास येते, नाहीतर नकारात्मकतेचा पगडा आपल्यावर बसेल व त्यामुळे ध्यान करणे अवघड होईल. अशा वेळी जर मनाची दुर्बलता जाणवली तर आनापान साधना सुरू करा. जेव्हा मोठे वादळ निर्माण होते तेव्हा समुद्रात जहाजाला वाचवण्यासाठी आपल्याला नांगराचा उपयोग अपरिहार्य होऊन वादळ शमण्याची वाट पाहावी लागते. येथे श्वासोश्वास हाच आपला नांगर आहे. त्याची मदत घ्या. वादळ आपोआपच कमी होईल. विकार वर आले की हे एक प्रकारे चांगलेच झाले, कारण त्यामुळेच त्यांचा समूळ नाश करण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण आपल्या मनाची समता कायम राखली तर अशी वादळे उत्पन्न होऊन सहजपणे नाश पावतील आणि आपल्या भाग्याला उपकारक ठरतील. प्रश्न: मला जर दुःखद संवेदनांची फारशी जाणीव होत नसेल तर माझी प्रगती तितकीच चांगली होत असते, हे खरे का? उत्तर: आपण सजग असून जर समतेत असलो तर पीडा असो वा नसो आपण नक्कीच प्रगती करता आहात. ह्या मार्गावर प्रगती होण्यासाठी आपण सतत दुःखाचा सामना करावाच पाहिजे असे मुळीच नाही. जर दुःख नसेल तर दुःख नाही याची जाणीव ठेवा, याचेच निरीक्षण करा. जे काही घडते त्याचेच तटस्थ निरीक्षण महत्वाचे आहे.
प्रश्न: मला काल असा अनुभव आला की माझे शरीरच वितळून गेले आहे. मला असे वाटले की माझे संपूर्ण शरीर म्हणजे कंपनांनी भरलेला एक भाता आहे. प्रश्न: हे जेव्हा घडले तेव्हा मला बालपणीची एक आठवण झाली की तेव्हाही मला असाच अनुभव आला होता. आत्तापर्यंत इतकी वर्षे मी ह्याच अनुभवाची पुनरावृत्ती कशी होईल याच मार्गाच्या शोधात होतो आणि परत तोच अनुभव मला काल येत होता. उत्तर: बरोबर. प्रश्न: साहजिकच तो अनुभव खूप वेळ टिकावा असे मला वाटत होते. तो दीर्घकाळ टिकावा असे मला वाटले. तो तो बदलला व निघून गेला. मग मात्र पुन्हा पुन्हा तो अनुभव यावा म्हणून प्रयत्नात होतो, पण तो पुन्हा आला नाही. उत्तर: बरोबर. प्रश्न: मग माझ्या लक्षात आले त्या अनुभवाच्या पाठीमागे धावताना मी स्वतःला दुःखी बनवित होतो. उत्तर: बरोबर. प्रश्न: मग माझ्या हेही लक्षात आले की एखादा विशिष्ट अनुभवाच्या पाठीमागे लागण्यासाठी आपण येथे आलेलो नाही. बरोबर आहे ना? उत्तर: बरोबर आहे. प्रश्न: मग त्याला जाणवले की आपण प्रत्येक अनुभवाचे तटस्थपणे निरीक्षण करणे शिकण्यासाठीच आलो आहोत. बरोबर ना? उत्तर: होय, बरोबर आहे. प्रश्न: मग मी साधना म्हणजे खरे तर मनाची समता विकसित करायला शिकणे होय ना? उत्तर: अगदी बरोबर. पाहण्यात मात्र केवळ पाहणे. पूर्वीच्या काळी ज्याला सुप्पार पतण म्हणत, सध्या मुंबई आहे, तिच्या आसपास तिथे घरादाराचा त्याग केलेला एक साधू पुरुष राहत असे. जे जे लोक त्याच्याकडे जात ते सर्व त्यांचे भव्य व्यक्तित्व पाहून आदराने त्यांचे पूजन करीत. बऱ्याच जणांचा समज ते पूर्ण मुक्त अवस्थेला पोहोचलेले आहेत असा होता. आपली अशी ख्याती ऐकून त्यांनाही तसेच वाटू लागले. प्रामाणिक असल्यामुळे कोणीतरी त्यांच्या असे लक्षात आणून दिले की आपण अजून पूर्ण मुक्त झालेले नाही. तर नीटपणे तपासून बघता अजून अशुद्धतेची काही आवरणे आपल्या मनावर शिल्लक आहेत. नक्कीच जोपर्यंत सगळ्या अशुद्धतेचा संपूर्ण नाश होत नाही तोपर्यंत आपली गणना संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त केलेल्या साधू संतात अहंतात होणार नाही हे त्यांनी जाणले. म्हणूनच आपल्या दर्शनाला आलेल्या भक्तांना त्यांनी विचारले, आज जगात पूर्णत्वाला पोहोचलेला संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त झालेला दुसरा कोणी संत नाही का? होय महाराज, आहे ना. त्यांनी सांगितले, ज्यांना बुद्ध म्हणून संबोधिले जाते असे गौतम नावाचे संन्यासी आहेत. ते श्रावस्ती शहरात राहतात. त्यांची सम्यक संबुद्ध अशी ख्याती आहे. संपूर्ण मुक्त अवस्थेला नेईल असा साधना विधी ते लोकांना शिकवतात. तर मग मला त्या महापुरुषाकडे गेलेच पाहिजे असे संन्याशाने ठरविले. आपण बुद्धाकडे जाऊन संपूर्ण मुक्ती मिळविण्याची साधना शिकलीच पाहिजे. तो मार्ग जाणून घेतला पाहिजे. अशा निश्चयाने ते मुंबई निघून मध्य भारत पार करून चालत चालत शेवटी श्रावस्तीला पोचले. हे गाव नवीन भारतातील उत्तर प्रदेशात आहे. श्रावस्तीला पोहोचल्यावर ताबडतोब त्यांनी भगवान बुद्धांचा आश्रम गाठला व ते कोठे भेटू शकतील याचा शोध सुरू केला. ते भिक्षाटनाला गेलेले आहेत एका भिक्षूने सांगितले. ते भिक्षेसाठी शहरात गेलेले आहेत. आपण प्रवासून दमून आलेल्या दिसता. जरा विश्रांती घ्या. थोड्या वेळाने ते परत येतीलच. नाही नाही, मी थांबू शकत नाही. मला थांबायला वेळच नाही. ते कोणत्या रस्त्याने गेलेले आहेत ते मला दाखवा. मी त्यांना तिकडेच भेटतो. हा आपला हट्टच असेल तर सांगतो. ते त्या रस्त्यावर गेलेले आहेत. आपण त्यांचा शोध घेऊ शकता. थोडाही विलंब न करता त्या संन्याशाने चालण्यास सुरुवात केली व ते शहराच्या मध्यावर आले.
तेथे त्यांना घरोघर शिक्षा मागणारा एक भिक्षू दिसला. त्यांच्या सभोवती अतिशय शांत व समतेचे वातावरण पाहून त्या संन्याशाला हेच भगवान बुद्ध असणार याची खात्री पटली. रस्त्यावरील एका वाटसरूला विचारून बघितले व त्यांचा अंदाज खरा ठरला. ते गौतम बुद्धच होते. त्या रस्त्यातच संन्याशाने भगवान बुद्धांना गाठले. त्यांना वाकून नमस्कार करून त्यांचे पाय धरले व विनवले, महाराज, मला असे समजले आहे की आपण पूर्ण मुक्त आहात. मुक्ती प्राप्त करून देण्याचा मार्गही शिकवता. कृपा करून मला ह्या साधना विधी शिकवा, तो मार्ग दाखवा. भगवान बुद्ध म्हणाले, होय, मी तो विधी शिकवतो व मी आपणाला ही तो विधी शिकवू शकेन. पण त्यासाठी ही जागा योग्य नाही. कारण विहारात जाऊन थांबा, मी थोड्याच वेळात परत येतो व आपल्याला हा साधना विधी शिकवितो. नाही महाराज, मी थांबू शकत नाही. काय अर्धा तास देखील नाही? नाही महाराज, अर्धा तास सुद्धा नाही. कोणास ठाऊक, कदाचित तोपर्यंत मी मरेन देखील. कदाचित अर्ध्या तासात आपण देखील राहणार नाही. अर्ध्या तासात कदाचित माझा तुमच्यावर असलेला विश्वास देखील नाहीसा होईल व आपल्यापासून हा विधी शिकता येणार नाही. म्हणूनच महाराज, आता आणि हीच वेळ त्याच्यासाठी योग्य आहे. कृपया मला तो साधना विधी शिकवाल ना? भगवान बुद्धांनी संन्याशाकडे बघितले व बोधिचित्ताने जाणले, होय, ह्या संन्याशाला खरेच फार थोडा वेळ अवधी शिल्लक आहे. काही मिनिटातच ह्याचा देहांत होणार आहे. याला इथे आत्ताच धर्माची शिकवणूक दिली पाहिजे. पण धर्माची शिकवण अशा रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून कशी देणार? ते फक्त थोडे शब्द बोलले, पण त्या शब्दामध्ये धर्माचा सारा सार ओतलेला होता. तुमच्या बघण्याच्या क्रियेत केवळ बघणेच हवे. तुमच्या ऐकण्याखेरीज काहीच नसावे. तुमच्या वास घेण्यात, चव घेण्यात वा स्पर्शात देखील फक्त वासच घेणे, चव घेणे आणि स्पर्श करणे असावे. याखेरीज काहीच नसावे. तुमच्या जाणण्याखेरीज काहीच नसावे. 6 ज्ञानेंद्रियांच्या क्षेत्रात घडणाऱ्या स्पर्शाद्वारा होणाऱ्या अनुभवांचे मूल्यांकन करू नका. पूर्वग्रहावर आधारित आकलन नको. एकदा का संज्ञेने चांगले वाईट असे अनुभवाचे मूल्यांकन करायला सुरुवात केली की स्वतःच्या अंध प्रतिक्रियामुळे आपल्या भोवतीचे सर्व जग आपल्याला विकृतच दिसते. सर्व प्रकारच्या सर्व संस्काराच्या पगड्यातून जर मनाला मुक्त करावायचे असेल तर आपण पूर्व प्रतिक्रियांच्या आधारे होणारे मूल्यांकन थांबविण्यास शिकलेच पाहिजे व घटनांचे मूल्यांकन वा प्रतिक्रिया न करता फक्त सहजता ठेवली पाहिजे. संन्याशाचे मन इतके शुद्ध होते की या थोड्याशा शब्दांचा उपदेशही त्याला पुरेसा ठरला. त्या रस्त्याच्या बाजूला बसून त्याने डोळे बंद करून आपल्या हातील सत्याचे, घडणाऱ्या बदलांचे मूल्यांकन विरहित, प्रतिक्रिया विरहित केवळ तटस्थ निरीक्षण सुरू केले आणि आपल्या आयुष्याची शेवटची काही मिनिटे राहिली असताना आपले अंतिम ध्येय दुःखमुक्ती गाठली व ते अहंत झाले. अंतिम ध्येय. प्रकरण 90. ज्या गोष्टीला उदय आहे त्या गोष्टीला अंतही आहे. हा तर निसर्गाचा नियमच आहे. हे सत्य स्वतःच्या अनुभूतीवर उतरवणे हेच भगवान बुद्धांच्या शिकवणीचे सार आहे. मन व शरीर म्हणजे अनेक प्रक्रियांचा संच आहे. तो सतत अव्याहत उदय व व्यय यांनीच बनलेला आहे. आपण जेव्हा या नाशवंत प्रतिक्रियांवर आसक्ती निर्माण करतो, ती वाढवतो, तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते. जर आपण प्रतिक्रियांचा अनित्य स्वभाव, क्षणभंगुरत्व स्वतःच्या अनुभवावर जाणले, समजून घेतले, तर त्याबद्दलची आपली आसक्ती नष्ट होऊ लागते. आपल्या आतील नित्य बदलांच्या संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने साधक
आपला सतत बदलणारा स्वभाव जाणून घेण्याचे काम सुरू करता असताना ज्या कोणत्या संवेदना प्रकट होतील त्यावर प्रतिक्रिया करीत नाही, तर त्यांची आपल्या स्वभावाप्रमाणे निर्मिती व नाश होऊ देतात. असे करण्यामुळे ते आपल्या पूर्वसंस्कारांचा पृष्ठभागावर येऊन नष्ट होऊ देतात. जेव्हा हे सर्व पूर्वसंस्कार आसक्ती नष्ट होते, तेव्हा दुःख नष्ट होते व आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो. हे एक फार मोठे प्रचंड काम आहे व त्यासाठी सतत प्रयत्नांची जरुरी आहे. या मार्गातील प्रत्येक टप्प्यावर लाभ नक्कीच होतो, पण मिळविण्यासाठी प्रयत्नांचे सातत्य लागते. साधकाने मोठ्या चिकाटीने सातत्याने अखंडपणे प्रयत्न केल्यावरच त्याची या मार्गावर प्रगती होईल. अंतिम सत्याचा ठाव. या मार्गातील स्वतःच्या प्रगतीचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा हा साधना विधी म्हणजे काय, तो का व कसा वापरावायचा हे शिकणे. दुसरी गोष्ट म्हणजे शिकलेली साधना व्यवहारात उतरविणे. तिसरा टप्पा या साधना विधीच्या साहाय्याने मनात खोलवर शिरणे, की ज्यामुळे अंतरंगात खोलवर जाऊन आपल्या सत्याच्या गाभ्यात जाऊन अंतिम उद्दिष्टाच्या मार्गावर प्रगत होता येईल. आकार, रूप, रंग, चव, गंध, सुख, दुःख, स्वतःचे व दुसऱ्याचे विचार व भावना अशा वरवरच्या भासमान जगाचा भगवान बुद्धांनी इन्कार केला नाही. त्यांनी फक्त हे जग म्हणजे अंतिम सत्य नाही एवढेच सांगितले. सूक्ष्म सत्याचे स्वनियंत्रित अस्तित्व असणाऱ्या स्थूल गोष्टीचे ज्ञान आपली सर्वसामान्य दृष्टी ग्रहण करू शकते. आतील खरे सत्य न बघता वरवरच्या स्थूल गोष्टीवरूनच आपण जगातील घटनांचे प्राथमिक ज्ञान मिळवितो, त्यातील फरक जाणून घेतो, त्यांचे पूर्वग्रहावर आधारित वर्गीकरण करतो, त्यावरूनच आपल्या आवडीनिवडी ठरवितो. ही प्रक्रिया बुद्धिगत होऊन राग व द्वेष निर्माण करते. राग व द्वेष यांच्या सवयीतून आपली सुटका करून घ्यावायची असेल तर आपल्याला नुसतीच सामान्य दृष्टी असून चालणार नाही, तर या प्रक्रियांच्या अंतिम तळापर्यंत पोहोचू शकेल. भासमान सत्याच्या आत दडलेल्या खऱ्या सत्याचा शोध घेऊ शकेल अशी दृष्टी हवी. नेमके हेच करण्यास, हीच दृष्टी येण्यास देण्यास विपश्यना साधना आपल्याला मदत करते. स्वाभाविकपणेच आपल्या स्वतःच्या निरीक्षणाच्या कामाची सुरुवात आपल्या सहज दिसणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीराचे सर्व अवयव, हातपाय वगैरे येथूनच करावयाला हवी. बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला असे आढळेल की त्यात काही भाग घन आहेत, काही द्रव आहेत, काही स्थिर आहेत, तर इतर हलणारे आहेत. कदाचित आजूबाजूच्या वातावरणापेक्षा आपल्या शरीराचे तापमान जास्त असेल, याचेही ज्ञान आपल्याला होईल. या सर्व निरीक्षणाचा उपयोग आपली स्वतःबद्दलची माहिती वाढविण्यासच होईल. परंतु हे ज्ञान फक्त आपल्या रूप व आकार अशा वरवरच्या सत्यापुरतेच मर्यादित राहील. म्हणूनच पूर्वग्रह, दूषित भेदाभेद तसेच राहून अनुकूल व प्रतिकूल मनावर आधारित आवड निवड यांच्या प्रतिक्रिया पूर्वीसारख्या सुरूच राहतील. साधक म्हणून आपण आपल्यातील संवेदनांच्या निरीक्षणांचा अभ्यास पुढे चालू ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आतापर्यंत ज्ञात नसणाऱ्या सूक्ष्म सत्याचे आकलन होईल. सुरुवातीला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या संवेदनाची जाणीव आपल्याला होईल. या संवेदना निर्माण होतात, काही काळ राहतात व आपोआपच नष्ट होतात हे समजेल. वरवरच्या सत्यापुढे ही जरी आपली प्रगती असली तरीही आपल्या या भासमान रस्त्याच्या एकसंधपणाचेच हे अवलोकन आहे. म्हणूनच या ज्ञानामुळे आपण भेदभाव, आवड निवड, राग व द्वेष यापासून मुक्त झालो असे म्हणता येणार नाही.
साधकांनी सातत्याने व मेहनतीने अभ्यास चालूच ठेवला पाहिजे, तर कधी ना कधी आपण अशा स्थितीला पोहोचू की या संवेदनांचा बदलता स्वभाव आपल्या अनुभूतीवर उतरेलच. यावेळी अतिशय शीघ्र गतीने बदलणाऱ्या एकसारख्या सूक्ष्मतम संवेदनांचा प्रवाह आपल्या सर्वांगावर आपल्याला जाणवू लागेल. असे झाल्यास आपण नेहमीच्या एकसंग साच्याच्या पलीकडे खोलवर होत असलेल्या प्रक्रियेपर्यंत पोहोचतो व भौतिक पदार्थ निर्मिती व लय या प्रक्रियेत कसे बद्ध असतात त्याचे आकलन आपल्याला होऊ लागते. या पदार्थांच्या निर्मिती व लय यांनी युक्त असणाऱ्या नाशवंत स्वभावाचे प्रत्यक्ष स्पष्ट ज्ञान आपल्याला होते. आता आपण आपल्या शरीरात ज्याचे निरीक्षण करतो, मग ते रक्त असो वा हाड, द्रव वा वायुरूप असो, सुंदर असो वा विकृत, आपल्याला केवळ उदय व्यय होणाऱ्या कंपनाचा एक पुंजकाच जाणवतं की ज्यात अजून भेद करता येत नाही. अशा रीतीने वर्गीकरणाची मूल्यांकनाची प्रक्रिया थांबते. सतत बदलणाऱ्या पदार्थांनी तयार झालेल्या आपल्या शरीरासंबंधीचे अंतिम सत्य आपल्या स्वतःच्या शरीराच्या माध्यमावर आपल्याला अनुभवायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या मनाचेही वरवरचे सत्य सूक्ष्म स्तरावर शिरून आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या पूर्वसंस्कारावर आधारित आवडीचा व नावडीचा असा एखादा क्षण येतो. पुढच्या क्षणी मन परत आवडीची व नावडीची प्रतिक्रिया करते. अशा रीतीने त्याचे राग व द्वेषात रूपांतर होईपर्यंत पुनरावृत्ती होत राहते. आपल्याला मात्र यातील तीव्र प्रतिक्रियाची जाणीव होते. या वरवरच्या आकलनातूनच सुख वा दुःख, चांगले वा वाईट, हवे वा नको याचे ज्ञान होऊन आपण त्यात भेद करू लागतो. परंतु भासमान भौतिक सत्यासारखेच आपल्या संवेदनाचे तटस्थ अवलोकन करूनच तीव्र विकारांचे निर्जीवीकरण आपण खात्रीने करू शकतो. जसे भौतिक परमाणू तशाच तीव्र भावना, त्यांच्या संवेदनामुळे निर्माण होणाऱ्या आवड नावड, आसक्ती द्वेष यासारख्या क्षणिक प्रतिक्रियांच्या एकत्रीकरणानेच बनलेल्या असतात. एकदा का तीव्र भावना सूक्ष्म रूपात बदलल्या की त्या आपल्यावर अधिपत्य गाजवायला समर्थ ठरतात. शरीरावरील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या भिन्न भिन्न स्थूल संवेदनाच्या निरीक्षणाने सुरुवात करून आपल्या सर्व शरीरात सतत उत्पन्न होऊन लय पावणाऱ्या सूक्ष्म संवेदनांची जाणीव निर्माण करण्यापर्यंत आपण प्रगत होतो. अतिप्रचंड वेगाने होणाऱ्या निर्मिती व नाश या प्रक्रियांमुळे तो संपूर्ण शरीरातूनच वाहणारा एक धारा प्रवाहच आहे असे आपल्याला जाणवते. शरीराच्या कोणत्याही भागावर जरी आपण लक्ष केंद्रित केले तरी तेथे लगेचच आपल्याला उदय व व्यय या कंपनाची जाणीव होते. त्याचप्रमाणे मनात विचार आला की त्याचबरोबर शरीराच्या स्तरावर उदय व व्यय यांनी बनलेल्या संवेदनाची जाणीवही आपल्याला होऊ लागते. वरवर भासणारा शरीर व मन यांचा ठोसपणा, स्थूलपणा नाहीसा होतो. अतिशय शीघ्र गतीने उत्पन्न व लय पावणाऱ्या कंपनामुळे, हालचालीमुळे तयार झालेल्या आपल्या शरीर, चित्त व चित्तवृत्तीचे अंतिम सत्य आपण स्वानुभवावर अनुभवू लागतो. ज्यांनी या सत्याचा अनुभव घेतला ते म्हणतात, सर्व जग ही एक पेटलेली आगच आहे. सर्व जग धूर होऊन वर जाते आहे. सर्व जग हेच मुळी जळते. सर्व जग हेच कंपायमान आहे. या शरीराच्या वितळलेल्या कंपायमान अवस्थेचा भंगावस्था अनुभव घेण्यासाठी साधकाला मनाची सजगता व समता विकसित करण्याखेरीज दुसरे काहीच करावे लागत नाही. शास्त्रज्ञ अशा पदार्थांचा बारकाव्याचा अभ्यास करण्यासाठी, सूक्ष्म निरीक्षणासाठी आपल्याजवळ असणाऱ्या सूक्ष्मदर्शकांचे केंद्र बदलून त्याला जास्त शक्तिमान बनवते. त्याचप्रमाणे साधक मनाची
सजगता व समता वाढवून आपल्या आतील सूक्ष्म सत्याचे दर्शन घेण्याची आपली कार्यक्षमता कुवत वाढवीत जातो. अशा प्रकारचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा तो खरोखरच फार आनंददायक असतो. सर्व प्रकारची पीडा व बोचण्या संपलेल्या असतात. जिथे संवेदना नाहीत अशी जागाच शरीरावर राहत नाही. आपल्याला अतिशय शांत, आनंददायक व निरामय वाटते. भगवान बुद्धांनी या स्थितीचे वर्णन असे केलेले आहे. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक व शारीरिक प्रक्रियांचा उदय व्यय असा अनुभव घेते तेव्हा ती प्रीती व सुख उपभोगते व अशी व्यक्ती ज्ञानी लोकांनी अनुभवलेली मृत्यूरहित अवस्था प्राप्त करते. शरीराचा व मनाचा वरवरचा स्थूलपणा, घनत्व नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे आपली प्रगती होईल त्या प्रमाणात सुख व शांतता आपल्या वाट्याला येणारच. अशा आनंदात, सुखकारक वातावरणात आपण आपले अंतिम ध्येय गाठले आहे असा भासही कदाचित आपल्याला होईल. पण लक्षात ठेवा, हा आपल्या मार्गावरचा एक थांबाच आहे, स्टेशनच आहे. दुःखातून संपूर्ण मुक्त होण्यासाठी शरीर व मनाच्या पलीकडे अंतिम सत्यापर्यंत नेणाऱ्या मार्गाची सुरुवातच या थांब्यापासून होते. आपल्या ध्यानाच्या अभ्यासाने व स्वतःच्या अनुभवानेच भगवान बुद्धांच्या वरील शब्दांचे अर्थ आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतील. स्थूल संवेदनातून सूक्ष्म संवेदनात भरारी मारल्यावर आपल्या संपूर्ण शरीरावर सुखद धारा प्रवाहाचा अनुभव आपल्याला येतो. नंतर मध्येच एकदम हा प्रवाह नाहीसा होतो. परत शरीराच्या काही भागात तीव्र दुःखद संवेदना जाणवतात. कदाचित काही भागात संवेदना जाणवतच नाही. मनात परत तीव्र भावनांचा उदय अनुभवास येतो. यावेळेस जर आपण या भावनांबद्दल द्वेष निर्माण करून सुखद संवेदना परत याव्यात अशी अभिलाषा निर्माण करू लागलो तर विपश्यना साधना आपल्याला कळलीच नाही असे म्हणावे लागेल. विपश्यनेचे रूपांतर आपण सुखद संवेदनांचा अनुभव करायच्या व दुःख संवेदनांचा दूर ढकलणाऱ्या खेळात केले असेच म्हणावे लागेल. हा तर आपण आयुष्यात खेळलेल्या सुखद गोष्टींना जवळ करावायचे व दुःखद गोष्टींना दूर ढकलायचे या खेळातलाच एक प्रकार की ज्यात त्याचा शेवट राग द्वेषाच्या प्रतिक्रियामुळे होणाऱ्या दुःखातच होतो. प्रज्ञेचा विकास होऊ लागल्यावर कधीतरी परत या दुःखद संवेदना डोकेवर काढतात. सर्व ठोसपणा जाऊन सर्व शरीरात कंपनाचा अनुभव भंग आल्याखेर देखील परत दुःखद संवेदनांचा अनुभव येणे ही अधोगती नसून प्रगतीचेच लक्षण आहे. आपण विपश्यना साधना विधीचा अभ्यास आपल्याला विशिष्ट प्रकारच्या संवेदना मिळाव्या म्हणून करीत नाही, तर आपल्या सर्व संस्कारातून आपल्या मनाची सुटका व्हावी, ते बंधनातून मुक्त व्हावे म्हणून करतो. पण या उलट जर आपण संवेदनासाठी राग किंवा द्वेष उत्पन्न केला तर आपले दुःखच वाढू. संवेदनाच्या बाबतीत आपला समतोल कायम राखला तर पूर्वसंस्कार निघून जातील व संवेदनांचा उपयोग आपल्याला दुःखातून मुक्ती मिळविण्याचे साधन म्हणून करता येईल. दुःखद संवेदनाच्या तटस्थ निरीक्षणाने द्वेषांचे संस्कार दूर होतात, तर सुखद संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने रागाचे संस्कार दूर होतात. अदुःखद संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने आपले मोहमूढतेचे संस्कार दूर होतात. म्हणूनच कोणत्याही संवेदनांचा अनुभव हा निसर्गतः चांगला किंवा वाईट नसतो. त्यांच्या बाबतीत आपण समतोल राखला तरच ते हिताचे ठरते. मनाची स्थिरता, समता घालवणे मात्र नक्कीच हिताचे नाही. या आधारावर प्रत्येक प्रकारच्या संवेदनांचा उपयोग आपण पूर्वसंस्कार दूर करण्याचे साधन म्हणूनच केला पाहिजे. या स्थितीला संस्कार उपेक्षा किंवा पूर्वसंस्काराबद्दल मनाचा
समभाव असे म्हणता येईल. हाच अभ्यास आपल्याला पायरी पायरीने मुक्तीचे जे अंतिम सत्य निब्बाण निर्वाण तेथपर्यंत नेईल. निर्वाणाचा अनुभव. निर्वाण ही शक्य कोटीतलीच गोष्ट आहे. कोणीही आपल्या सर्व पूर्वसंस्कारातून आपली सुटका, सर्व दुःखापासून आपली मुक्तता करून घेऊ शकतो. निर्वाणाचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, आपल्या मनाच्या आणि शरीराच्या संपूर्ण आवाक्याच्या बाहेर अनुभवाचे असे एक क्षेत्र आहे, ज्यात हेही जग नाही किंवा तेही जग नाही. दोन्हीही जगाचा तेथे अभाव आहे. तेथे सूर्य नाही की चंद्रही नाही, जिथे उदय नाही की अस्तही नाही. तेथे कोणत्याही प्रकारची वस्ती करणे नाही, जन्म नाही व मृत्यू नाही. तेथे कोणताही आधार नाही. तेथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही, कोणत्याही प्रकारचा मूलभूत पाया नाही. आणि हाच आपल्या सर्व दुःखाचा शेवट आहे, अंत आहे. मुक्तीचे वर्णन ते असेही करीत. तेथे जन्म नाही, घटना नाही, निर्मिती किंवा संस्कार नाही. जिथे जिथे जन्म आहे, घटना आहे, निर्मिती आहे, संस्कार आहेत, तेथे तेथे त्यातून जन्म होणे, घटना घडणे, निर्माण व संस्कार हे आलेच. त्यातून सुटका नाही. पण जिथे जन्म नाही, होणे नाही, निर्मिती नाही, संस्कार नाहीत आणि म्हणून तेथे जन्म होणे, घटना घडणे, निर्मिती व संस्कार यापासून सुटका होणे शक्य आहे. निर्वाण ही काही फक्त मृत्यूनंतर मिळविण्याची स्थिती नाही, तर ते आता इथेच व आपल्यातच अनुभवण्याचे साध्य आहे. त्याचे वर्णन नकारात्मक शब्दात ते नकारात्मक आहे म्हणून केलेले नाही, तर ते दुसऱ्या कोणत्याही शब्दात वर्णन करणे शक्य नाही, म्हणून अशा नकारात्मक शब्दात वर्णिलेले आहे. कोणत्याही भाषेतले शब्द हे फक्त शरीर व मनाच्या स्तरावरली गोष्टीचे वर्णन करण्या इतकेच उपयोगाचे, सामर्थ्यवान आहे. मग मनाच्या व शरीराच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून येणार? कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण येथे होऊ शकत नाही. हे सर्व व्याख्या करण्याच्या पलीकडचे आहे. त्यामुळेच आपण त्याचे वर्णन केवळ नकारात्मक पद्धतीने करू शकतो. खरे तर निर्वाण या अवस्थेचे वर्णन करण्याचा प्रयत्नही निरर्थकच आहे. कोणतेही वर्णन गोंधळच निर्माण करील. याबद्दल चर्चा आणि युक्तिवाद करण्यापेक्षा त्याचा अनुभव करणे जास्त महत्त्वाचे आहे. दुःख नष्ट करणारे हे एक उदात्त सत्य आहे व ते आपल्या स्वतःला स्पष्ट समजणे फार जरुरीचे आहे. बुद्ध म्हणत, आपण जेव्हा निर्वाणाचा स्वतः अनुभव करू तेव्हाच ते आपणासाठी सत्य सृष्टीत उतरेल, खरे ठरेल. तोपर्यंत त्याबद्दलच्या सर्व चर्चा अनाठाईच ठरतील. मुक्तीचा अंतिम सत्याचा अनुभव घेण्यासाठी भासमान सत्याला भेदून पलीकडे जावे आणि शरीर व मन यांचा स्थूलपणा वितळून संपूर्ण कंपायमान अवस्थेचा भंगावस्था अनुभव घेणे आवश्यक आहे. वरवरच्या भासमान सत्यापलीकडे जितके खोल आपण शिरू शकू तेवढे आपण राग, द्वेष आणि अज्ञान यापासून परावृत्त होऊ, तितकेच अंतिम सत्याचा जवळ येऊ. एक एक पायरी चढून स्वाभाविकपणे आपण अशा पायरीवर येऊ की तिच्या पुढील पायरी ही निर्वाणाचा अनुभव घडवणारीच असणार. या अनुभूतीसाठी उतावीळ होण्यात मात्र अर्थ नाही, किंवा आपल्याला हा अनुभव येईल की नाही याबद्दल साशंक होण्याचेही कारण नाही. धर्माचे योग्य आचरण करणाऱ्यांना ही अवस्था प्राप्त होणारच, पण ती केव्हा येणार हे कोणी सांगू शकत नाही. ती काहीशी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वसंस्काराच्या साठ्यावर तर काहीशी ह्या संस्काराचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नावर, घेतलेल्या मेहनतीवर अवलंबून आहे. एवढेच सांगता येईल की हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपण फक्त संवेदनांचे अवलोकन कोणतीही प्रतिक्रिया न करता सातत्याने व अखंडितपणे करीत राहिले पाहिजे. निर्वाण या अंतिम सत्याचा अनुभव आपल्याला केव्हा होईल हे आपण ठरवू शकत नाही.
तरी या मार्गावरची आपली प्रगती निश्चित करणे मात्र आपल्या हातात आहे. सध्याच्या आपल्या मनाच्या अवस्था आपण नियंत्रित करू शकतो. आत व बाहेर काही घडले तरी समता असली तर त्या क्षणापुरते आपण मुक्त असतो. ज्यांनी मुक्त अवस्था प्राप्त केली आहे ते म्हणतात रागाचे शमन, द्वेषाचे शमन व अज्ञानाचे मोहाचे शमन यालाच निर्वाण म्हणावायचे. जेवढे जेवढे या तिघापासून आपण मुक्त होऊ तेवढी तेवढी मुक्ती आपल्याला लाभेल. धर्माच्या व्याख्येप्रमाणे धर्म आचरण केवळ भविष्यात नव्हे तर इथे व आत्ताच फळ देणारे आहे. मार्गावरील प्रत्येक पावलावर आपल्याला त्याचा लाभ जाणवला पाहिजे व त्यातील प्रत्येक पाऊल हे शेवटी सरळ अंतिम ध्येयाकडे जाणारे पाहिजे. पूर्वसंस्कारातून मुक्त असणारे या क्षणाचे मन हेच शांतीत विहार करणारे असते आणि असा हा प्रत्येक क्षण आपल्याला क्षणाक्षणाने संपूर्ण मुक्तीच्या जवळ नेणारा असतो. निर्वाण प्राप्तीसाठी झगडण्याची आवश्यकता नाही, कारण निर्वाण घडवता येत नाही. निर्वाणाला फक्त अस्तित्व आहे. निर्वाणाकडे नेणाऱ्या गुणांचा, दर्जाचा, मनाच्या समतेचा विकास करण्याची मात्र आपण पराकाष्ठा केली पाहिजे. सत्यनिरीक्षणाच्या प्रत्येक क्षणी जेव्हा आपण सगळ्या प्रतिक्रिया थांबवितो तेव्हा आपण अंतिम ध्येयाकडे आगेकूच करीत असतो. मनाचा सगळ्यात उच्च गुण म्हणजेच सत्याच्या पूर्ण जाणीवेवर अधिष्ठित अशी मनाची समता होय. खरे सुख. एकदा भगवान बुद्धांना खऱ्या सुखाचे स्पष्टीकरण करण्याची विनंती केली गेली. त्यावर त्यांनी सर्वांच्या कल्याणकारी अशा अनेक गोष्टींचे विवरण केले. या सर्व गोष्टींचे दोन गट होतात. आपली कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडून इतरांना कल्याणकारी होतील अशी कामे करणे व दुसरा असा की ज्यामुळे मनाचे शुद्धीकरण होईल अशी कामे करणे. स्वतःचे कल्याण हे इतरांच्या कल्याणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि शेवटी ते म्हणाले, जेव्हा जेव्हा आयुष्यातील चढ उतारांशी, यश अपयश, हार जीत, निंदा स्तुती आणि लाभ हानी या लोकधर्माशी सामना करावा लागतो तेव्हा देखील मन स्थिरच राहते. शोक नाही, दुर्भावना नाही, नेहमी शांत निर्भय भयरहित वाटणे हेच तर सर्वोत्कृष्ट सुख आहे, उत्तम मंगल आहे. काहीही घडत असो, मग ते मनाच्या आतील असलेल्या विश्वाच्या सूक्ष्म प्रतिकृतीत असो, शरीरात असो किंवा बाहेरच्या जगात असो, आपल्याला त्याच्याशी सामना अगदी सहज, मनात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण न करता, राग द्वेष व न येऊ देता, अंतर्मनाच्या खोलीतून येणारे हास्य चेहऱ्यावर घेऊन करता आला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत सुखद वा दुःखद, हवी हवीशी वा नकोशी असो, मनात यत्किंचितही चिंता व असुरक्षितता वाटायला नको. या उलट मनात अनित्यतेच्या जाणीवेने येणारी पूर्ण सुरक्षितताच पाहिजे. हाच खरा आनंद, हेच खरे सुख आहे. तुम्ही स्वतःचे मालक आहात. जगातील कोणतीही गोष्ट तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. आयुष्याने जे जे तुम्हाला दिले आहे ते सर्व तुम्ही हसत मुखाने स्वीकारू शकता. हे समजणे हाच तर मनाचा खरा समतोल आहे. हीच तर खरी मुक्ती आहे. हेच आपण या क्षणी व या लोकातच विपश्यना ध्यान विधीच्या साह्याने मिळवू शकतो. मनाची ही खरी समता म्हणजे काही नकारात्मकता नव्हे किंवा निष्क्रिय अलिप्तताही नव्हे. संसारातल्या समस्येपासून पळून जाण्यासाठी व आपले तोंड लपविण्यासाठी विरोध न करता अंधपणे स्वीकारलेली गोष्ट म्हणजे देखील मनाची समता नाही, तर उलट आयुष्यातील सर्व समस्यांची सत्याच्या सगळ्या पातळीवरून पूर्ण जाणीव ठेवून जगाशी सामना करून चिकटणारी मनाची समता हीच खरी समता आहे. राग व द्वेष यांचा अभाव म्हणजे काही निष्ठुरता असणारा कोरडा दृष्टिकोन नव्हे,
किंवा असाही दृष्टिकोन नाही की आपण फक्त स्वतःची मुक्ती साधायची, दुसऱ्याच्या दुःखाकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे. खऱ्या स्थिरतेला पवित्र तटस्थता असे म्हणणे समर्पक होईल. खरी समता हा एक गतिमान गुण आहे, मनाच्या शुद्धीकरणाची अभिव्यक्ती आहे. अंध प्रतिक्रियांच्या मगरमिठीतून मुक्त झालेले मन पहिल्यांदाच विधायक बनून सृजनशील व उत्पादक होऊन आपल्या स्वतःसाठी व इतरांसाठी उपयुक्त असे कार्य करील. समतेबरोबरच शुद्ध मनात सद्भावना, प्रेम, निस्वार्थ भावाने मदत करण्याची वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाने हृदय करुणेने भरून येणे, यश संपादन करणाऱ्यांबद्दल किंवा त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल मोद व आनंद वाटणे, या 4 गुणांचा विकास हा विपश्यना साधनेचा अपरिहार्य परिणाम आहे. साधारणपणे जे काही चांगले आहे ते आपण आपल्यासाठी ठेवून जे वाईट आहे ते दुसऱ्याकडे ढकलत असतो. आता आपल्याला समजू लागले की दुसऱ्याला सुखापासून वंचित केल्यावर आपण कधीही सुखी व आनंदी होऊ शकणार नाही. दुसऱ्याला सुखी करण्यातही आपल्याला फार मोठे समाधान प्राप्त होत असते. म्हणूनच आपण आपला आनंद वाटू लागतो, दुसऱ्याला सुखी करण्यासाठी धडपडू लागतो. एकदा का आपण दुःखातून बाहेर आलो, मुक्तीच्या लाभाचा अनुभव आपल्याला येऊ लागला की हाच आनंद सर्वश्रेष्ठ आनंद आहे, यातच आपले अंतिम कल्याण आहे हे आपल्याला समजू लागते. आपल्यासारखेच इतरांचेही भले हो, सर्वांचेच कल्याण हो व सर्वजणच दुःखमुक्त होत, अशी तळमळ त्यानंतर आपल्याला लागते. सर्वांचे कल्याण, सर्वांची दुःखमुक्ती हाच तर विपश्यना ध्यान साधनेचा तर्कशुद्ध निष्कर्ष आहे. यालाच मेत्ता, मैत्री भावना असे म्हणतात. दुसऱ्याबद्दल सद्भाव, चांगल्या कामना यांचा विकास यालाच मंगल मैत्री असे म्हणतात. पूर्वीही अशा भावनांचा शाब्दिक उच्चार आपण केला असणार, पण मनाच्या अंतर्गाभ्यात मात्र पूर्वीच्याच राग व द्वेषाच्या प्रतिक्रिया होत्या. आता थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रतिक्रिया थांबल्या आहेत. पूर्वी असणारा अहंकार कमी झाला आहे. मीची आसक्ती कमी झालेली आहे. दुसऱ्याच्या बद्दलचा सद्भाव फक्त ओठावर न राहता मनाच्या आतील खोल भागातून तो उफाळू लागला आहे. या सद्भावाला जेव्हा शुद्ध मनाची संपूर्ण शक्ती येऊन मिळते, तेव्हा मन अतिशय शक्तिशाली बनून आपल्या भोवतीचे सारे वातावरण सर्वांसाठी मंगलमय होते. शांतता व समतेने भरून जाते. मनाचा समतोल सांभाळायचा याचा अर्थ बऱ्याच वेळा जगातील विविधतेचा आनंद न घेणे असा केला जातो. जसे की एखाद्या चित्रकाराजवळ बहुविध रंगांनी भरलेली रंगपेटी आहे, पण त्याने त्यातील एका रंगाचाच उपयोग आपल्या कामात करायचा असे ठरविणे, किंवा जवळ वाद्याची पेटी आहे, त्यातील इतर सर्व सुरांकडे दुर्लक्ष करून फक्त एकाच पट्टीचा आवाज काढत बसायचे, त्याने ठरवणे. मनाच्या समतेबद्दल, समतोलाबद्दल हा फार मोठा गैरसमज आहे. खरे तर भेटीतला सूरच हरवला आहे व या पेटीतून सुमधुर सूर कसे काढावयाचे हेच आपल्याला समजेनासे झाले आहे. एखाद्या वाद्याच्या नुसत्या किल्ल्या पिरगळून काय उपयोग, त्यामुळे त्याच्या तारा तुटणारच. तसेच आत्मसंशोधनाचे झाले आहे. जर आपण एखादे वाद्य कसे वाजवायचे हे जाणून ते हाताळले तरच त्यातून सुमधुर संगीत बाहेर पडणे शक्य आहे. वाद्यावर असणाऱ्या सर्व पट्ट्यांचा उपयोग करून आपण हळुवारपणे वापर केल्यास प्रत्येक सूर जो त्या वाद्यातून बाहेर पडेल तो समतेचे व सौंदर्याचे रूप घेईल. अनेक रंगाच्या बहुविध पण समर्पक मिश्रणानेच चित्रकारांचे चित्र सजीव होईल. भगवान बुद्ध म्हणत, मनाचे शुद्धीकरण करून
प्रज्ञेचा जेव्हा आपण विकास करीत ती पूर्णत्वाला नेतो तेव्हा सुख, शांती, सजगता, पूर्ण ज्ञान यांची अनुभूती येते. मनाच्या समतोलामुळे आपण जगातील आनंद जास्त चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो. जेव्हा सुखद प्रसंग येतो तेव्हा आपण त्या क्षणाची पूर्ण जाणीव ठेवून कोणत्याही आडकाठीखेरीज मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून तो अनुभवू शकतो. जेव्हा तो संपतो तेव्हा आपण शुद्ध होत नाही. चेहऱ्यावरचे आपले हास्य तसेच राहते, कारण कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, ती बदलणारच. याचा अनुभव आपण घेतलेला असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस सुखद प्रसंग येतो तेव्हाही आपण विचलित होत नाही, तर आपण त्यामागील खरे कारण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो व त्यामुळेच कदाचित आपल्याला त्यातून सुटकेचा मार्गही सापडतो. ते आपल्या आवाक्याबाहेर असले तरी देखील आपल्या मनाची शांतता ढळत नाही. आपण जाणतो की हा अनुभवही क्षणभंगूर आहे व तो जसा उद्भवला तसाच नाश पावणार आहे. अशा रीतीने आपण आपले मन तणावरहित करून अतिशय आनंदी विधायक आयुष्य जगू शकू. विपश्यना आचार्य सयाजी उबा खीन, आचार्य सत्यनारायण गोयंका यांचे गुरु यांच्या शिष्यात आचरणातील गांभीर्याचा अभाव असल्याबद्दल ब्रह्मदेशातील लोक त्यांच्यावर टीका करीत असत. शिबिर चालू असताना त्या टीकाकाराने कबुली दिली की शिबिरात हे लोक अतिशय गांभीर्याने वागतात, त्यांचे आचरण पाहिजे तसे असतेच, पण शिबिरानंतर मात्र ते हसत बागडत असतात, आनंदी राहतात. ही टीका जेव्हा ब्रह्मदेशातील एक नामवंत भिक्षू वेबू सयाडो यांना समजली तेव्हा ते म्हणाले, ते हसतात कारण ते हसू शकतात. त्यांचे हे हसणे आसक्ती किंवा अज्ञानामुळे नाही, तर धर्मामुळे आहे. ज्याने आपले मन स्वच्छ शुद्ध केले आहे तो कधीही तोंड सुटकी करणार नाही, त्यांच्या कपाळावर कधीच आठ्या दिसणार नाहीत. जेव्हा आपले दुःख नाहीसे होईल तेव्हा स्वाभाविकच हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसणारच. ज्याला मुक्तीचा मार्ग गवसतो तो स्वाभाविकपणे आनंदी होणारच. धर्माचे नैसर्गिक हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटणारच. हे हृदयाच्या गाभ्यातून उमटणारे हास्य शांतीशिवाय कशाचे असणार? ते समता व सद्भावनेने युक्तच असणार. हे हास्य सगळ्या प्रकारच्या परिस्थितीत लकाकणारच. हाच तर खरा आनंद आहे, हेच तर खरे सुख आहे, हेच तर धर्माचे उद्दिष्ट आहे, धर्माचे साध्य आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न: विकारांचा सामना एकाच पद्धतीने करायचा का? उत्तर: मनात विकृत विचार किंवा विकार उत्पन्न झालेला आहे याचा प्रथम केवळ स्वीकार करा. ह्यापूर्वी केव्हा तरी खोलवर दडपलेल्या व आता बहिर्मनाच्या पृष्ठभागावर प्रकट झालेल्या ह्या भावना आहेत, त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नका. या विकारांचा केवळ विकार म्हणूनच स्वीकार करा. त्यांच्या निर्मितीबरोबर आपल्याला कोणत्या संवेदनाची जाणीव होते ते पहा. शारीरिक संवेदनाच्या उत्पत्तीखेरीज कोणताही मानसिक आवेग निर्माणच होऊ शकत नाही. या संवेदनांचेच निरीक्षण सुरू करा. प्रश्न: तर मग एखाद्या विशिष्ट भावनेशी, भावावेगाशी संबंधित संवेदनांचा मागोवा आपण घ्यावयाचा का? उत्तर: ज्या ज्या संवेदना उत्पन्न होतील त्यांचे निरीक्षण करायचे. आपण कोणत्या विकाराशी, भावावेश कोणती संवेदना निगडित आहे याचा संबंध लावू शकत नाही. तसा प्रयत्नही करू नये, तो एक निरर्थक खटाटोप होईल. ज्यावेळेस मनात जो भावावेग उत्पन्न होईल त्यावेळेस शरीरावर जी संवेदना उमटेल तीच त्या भावावेगाशी संबंधित आहे. त्या संवेदनेचे निरीक्षण करा व समजावून घ्या. या संवेदना अनित्य आहेत, क्षणभंगूर आहेत. भावावेग देखील अनित्यच आहेत. ते कितीही वेळ टिकतात हे तर मला बघू दे. असे केल्यास तुमच्या लक्षात येईल की या भावावेशाचे मूळच आपण उखडून टाकले आहे व त्यामुळे आलेला आवेग क्षीण होत आहे.
प्रश्न: भावावेग व संवेदना एकच आहेत असे आपल्याला म्हणावयाचे आहे का? उत्तर: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भावावेग मानसिक आहेत तर संवेदना शारीरिक आहेत. पण या दोन्हींचा एकमेकाशी संबंध आहे. प्रत्यक्षात मनात जे जे उत्पन्न होते, जे जे भावावेश उत्पन्न होतात, त्या त्या सर्वांबरोबर शरीरात संवेदनाही उत्पन्न होतात. हा तर निसर्गाचाच नियम आहे. प्रश्न: पण भावावेग हे तर मनाचेच एक अंग नाही का? उत्तर: मनाचा संपूर्ण शरीराशी अगदी जवळचा संबंध आहे. प्रश्न: जाणीव ही शरीराच्या सर्व अणुरेणूत भरलेली आहे का? उत्तर: होय. म्हणूनच मनातील एखाद्या भावावेशाच्या संबंधातील संवेदनांचे प्रकटीकरण शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकते. त्यामुळेच आपण जेव्हा संपूर्ण शरीरावरच्या संवेदनाचे निरीक्षण करता, तेव्हा नक्कीच त्या भावावेशाशी संबंधित संवेदनेचे निरीक्षण आपण करीत असता व आलेल्या आवेगाच्या प्रभावातून बाहेर पडता. प्रश्न: मी ध्यानासाठी बसलो आहे, पण मला कोणत्याही संवेदनेची जाणीव होत नाही. अशा साधनेचा देखील काही फायदा होतो का? उत्तर: जेव्हा आपण स्वस्थ बसून श्वासोश्वासाचे निरीक्षण करतो, तेव्हा मन शांत व एकाग्र होते. पण आपल्याला संवेदनाची जाणीव होऊ लागल्याशिवाय खोलवर दडलेल्या संस्कारापासून मनाचे शुद्धीकरण होण्याच्या क्रियेला सुरुवात होत नाही. मनाच्या खोलवर जेव्हा प्रतिक्रियेला सुरुवात होते, तेव्हा संवेदनाही प्रकट होऊ लागतात. हा क्रम सतत सुरूच असतो. प्रश्न: दैनंदिन आयुष्यात जर आपल्याला अगदी थोडाच वेळ मिळाला तर अशा वेळी शांत राहून संवेदनाच्या अवलोकनाचा काही फायदा आहे का? उत्तर: हो. असे करण्यास काहीच हरकत नाही. आपल्याला इतर कामातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे उघडे ठेवून देखील आपल्या शरीरातील संवेदनाची जाणीव ठेवावी. प्रश्न: साधकाला निर्वाणाचा लाभ झाला आहे हे आचार्य कसे ओळखतात? उत्तर: एखाद्याला निर्वाणाचा साक्षात्कार होतो आहे का याची चाचणी बऱ्याच प्रकाराने करता येते. यासाठी आचार्यांनाही योग्य प्रशिक्षण दिले जाते. प्रश्न: साधकाने स्वतः हे कसे ओळखायचे? उत्तर: त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलावरून निर्वाणाचा साक्षात्कार झालेल्यांच्या मनात शुद्धता येते व त्यांच्या प्रवृत्तीत साधुत्व येते. 5 मूलभूत शिलांचे कोणत्याही मोठ्या प्रमाणात उल्लंघन त्यांच्या हातून होत नाही. आपल्या चुकांचे समर्थन न करता हे त्यांचा सार्वजनिक रीतीने स्वीकार करतात व त्या चुका परत आपल्या हातून होणार नाहीत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सांप्रदायिक कर्मकांड व व्रतवैकल्यांचा चिपकाव कमी होतो, कारण त्यांचे बाह्य स्वरूप त्यांच्या लक्षात येऊन खऱ्या अनुभवाशिवाय त्यात असणारा फोलपणा त्यांना कळून चुकतो. आपल्याला निर्वाणाचा अनुभव मिळवून देणाऱ्या मार्गावर त्यांचा अढळ विश्वास बसतो व त्यामुळेच त्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा त्यांचा शोध पूर्णपणे थांबलेला असतो. शेवटी त्यांना आपल्या मी बद्दलच्या भ्रामक कल्पनांना चांगलाच धक्का बसलेला जाणवतो. जर लोक आपल्याला निर्वाणाचा अनुभव झाल्याचा दावा करीत असतील व त्यांचे मन पूर्वी इतकेच अशुद्ध व त्यांची कृत्ये जर पूर्वी इतकीच विकृत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकते आहे असे समजावे. त्यांच्या जीवन पद्धतीत त्यांना प्राप्त झालेल्या निर्वाणाचे प्रतिबिंब दिसायला पाहिजे. आपल्या शिष्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे असे त्यांच्या आचार्याने त्याला प्रशस्तीपत्रक देणे योग्य होणार नाही. नाहीतर ती एक अहंकार व चढावड वाढणारी गुरु व शिष्य यांच्यातली स्पर्धाच होईल. मग साधक फक्त प्रशस्तीपत्रके मिळविण्यातच गुंग होतील व गुरु जेवढी जास्त प्रशस्तीपत्रके वाटतील तेवढी त्यांची प्रतिष्ठा मोठी ठरेल. यात निर्वाणाचा अनुभव हा दुय्यम होऊन प्रशस्तीपत्रकांना जास्त महत्त्व प्राप्त होऊन बसेल. मग तरी हा सगळा मूर्खांचाच बाजार होईल. शुद्ध धर्म हा केवळ लोकांना मदत करणारा आहे व खरी मदत ही निर्वाणाचा लोकांना प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे
व त्यांना मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवणे हीच आहे. गुरु व धर्म यांचे मुख्य उद्दिष्ट प्रामाणिकपणे लोकांना मदत करणे हे आहे. त्यांचा अहंकार उंचावणे किंवा फुगवणे हे नाही. निर्वाण हा काही खेळ नाही. प्रश्न: मनोविश्लेषण पद्धती व विपश्यना यांची तुलना आपण कशी करणार? उत्तर: मनोविश्लेषण पद्धतीत मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या पूर्व घटनांना परत जाणीवेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. या उलट विपश्यना साधकाला मनाच्या खोलीत, की जिथे मनावर पगडा बसण्याची खरी सुरुवात होते, तिथे घेऊन जाते. मनोविश्लेषण पद्धती ज्या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, त्या घटनेबरोबर प्रकटलेल्या संवेदनांची नोंद त्यावेळेस मनात झालेली असतेच. मनाची समता कायम राखून संपूर्ण शरीरावरच्या संवेदनांच्या निरीक्षणाने साधक आपल्या मनावर संस्कार करणारी असंख्य पुटे दूर करून त्यांचा विनाश करतो. तो जुन्या संस्कारांच्या मुळावरच घाव घालतो व आपली शीघ्रतेने मुक्तता करून घेतो. प्रश्न: खरी करुणा म्हणजे काय? उत्तर: करुणा म्हणजे लोकसेवा करण्याची खरी इच्छा, इतरांच्या दुःखमुक्तीसाठी लावलेला खरा हातभार. पण हे सर्व निरासक्त असावयाला पाहिजे. जर आपण इतरांचे दुःख बघून स्वतःच रडायला सुरुवात केली तर आपण स्वतःलाच दुःखी करून घ्याल. हा धर्माचा मार्ग नाही. तर आपल्याजवळ खरी करुणा असेल तर पूर्ण प्रेमाने, आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. आपण त्यात अयशस्वी झालात तर त्याचा हसत स्वीकार करून परत मदतीचा दुसरा मार्ग शोधाल. आपल्या सेवेचा काय परिणाम होणार आहे याची चिंता न करता आपण सेवा करा. हीच खरी करुणा आहे. हेच खरे मनाची समता राखून पुढे जाणे आहे. प्रश्न: ज्ञानप्राप्तीचा विपश्यना हा एकमेव मार्ग आहे असे आपल्याला म्हणावयाचे आहे काय? उत्तर: स्वतःचे अवलोकन करून व जुन्या संस्कारांचा नाश करून ज्ञानप्राप्ती होते. असे करणे म्हणजेच विपश्यना होय. मग आपण त्याला कोणतेही नाव दिले तरी फरक पडत नाही. काही लोकांनी तर विपश्यना हा शब्द देखील ऐकलेला नसणार, तरीही क्रिया त्यांच्यात सुरू होऊन उत्स्फूर्तपणे कार्यरत असते. भारतातील असंख्य साधू संतांच्या बाबतीत असे घडलेले दिसते व त्याची प्रचिती त्यांचे वाङ्मय वाचताना आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी ही प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने व टप्प्याटप्प्याने न शिकल्याने ते इतरांना शिकवू शकत नव्हते किंवा स्पष्टपणे सांगू शकत नव्हते. इतकेच. इथे आपल्याला ही पद्धत शास्त्रशुद्धपणे टप्प्याटप्प्याने शिकण्याची संधी मिळते व ह्या अभ्यासाने आपण ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकता.